झाले चालू हो. तर नमस्कार मंडळी, आज आपण शावगाव मध्ये आलोत आणि आपले सहकारी मित्र दीपक बटुळे यांनी नवीन उद्योग म्हणजे आपलं त्यांचा व्यवसायच आहे. सुरुवातीपासून ते व्यवसाय करतात, कापूस विक्रेती खरेदी, तूर विक्रेती खरेदी. तर त्यांनी नवीन शावगावमध्ये उद्योग चालू केला, म्हणजे मोठं जिनिंगचं. आणि आपलं काय काय तयार होणार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. तर त्यांचं आता सध्या प्रोजेक्टचं काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही. चला शेकडे विठ्ठल, चला पुढं कॅमेरामॅन, चला पुढं. हे त्यांचं आपण काम बघू शकतो, काम वगैरे चालू आहे. आणि लवकरच आपल्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे कापूस खरेदी विक्रेती केंद्र होणार आहे. म्हणजे हा सध्या दीपक काहीतरी ना बरोबर मॅन्युफॅक्चर होणार. हा हा, इथं आपण शेतकऱ्याकडून कापूस खरेदी करणार, त्याचं गाठाण बनवणार, गाठाण वगैरे बनवणार का? गाठाण सब्जी बनणार आणि ते शेतकऱ्याला चांगला फायदा करून द्यायसाठी आपले प्रयत्न असणार. हा हा, बोलत राहा ना, बोला ना. आणि आता हे चालू आहे आपलं नवीन काम. आता इथून आतमध्ये मशिनरी असतील, इथं 36 मशीन बसतील, आपल्या DR असतील 36. कशा कशाचे मशीन राहते याच्यामध्ये? DR असतात, त्याच्यानंतर प्रेसिंग राहणार. त्याच्यानंतर इकडं आपलं हे काम चालू आहे. इकडं सरकी पडणार सगळं. आता इकडे सगळी सरकी पडणार, कन्व्हेअर असणार, इथून वरतून येणार ते. आणि इथं सरकी स्टॉक वगैरे. इकडे समोर जे मोकळं पटांगण दिसतंय, हो, इकडं रॉ मटेरियल म्हणजे आपलं कापूस. या इकडच्या साईडनं आपली एंट्री असणार, पैठण रोड साईडनं. हे पत्रे दिसतंय, इथं ऑफिस असेल, त्याच्या अलीकडून काटा रूम असेल. आणि इकडं सगळं मोकळा पॅसेज कापूस टाकायचं राहील. इथं आपलं सरकीचं शेड राहणार. इथं आपण थोडा टाइम लागेल. इथून आपल्या मशीन बसायला चालू होणार. इथं 36 मशीन असणार. या 36 मशीन म्हणजे याची दिवसाला कॅपॅसिटी राहणार ह्या जिनिंगची 1600 ते 1700 क्विंटल कापूस रोजचा लागणार आपल्याला एका दिवसाला. आता हे फाउंडेशनचं काम चालू आहे. याला आपल्याला जिनिंग चालू व्हायला 2.5 ते 3 महिने अजून वेळ जाईल पूर्ण. चला पुढे. उभा राहा ना मोबाईल तुम्ही, हा, पोझिशन बदलू नका व्हिडिओची. हा, हे बघू शकता. आता हे काय पद्धत यांचं नवीन असं काम चालू आहे इथं आता मस्तपैकी. आणि खरंच आपल्याला पण आनंद होतो, शेतकऱ्यासाठी जवळ जवळ म्हणजे खरेदी विक्रेती केंद्र होतंय. आणि आपले दीपक भाऊ सुरुवात करणार आहे. आपण सुरुवात ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी तर पाहणारच आहोत कशा पद्धतीने. आणि इकडं पण भरपूर, आणि इकडलं काय त्याला अजून विचारू आपण. इकडलं पण भरपूर असा मोठा एरिया, आणि त्यांनी चांगली सुरुवात केली बरं का. सुरू ज्या दिवशी व्हायचं त्या उद्घाटनाच्या दिवशी आपण नक्की येऊ. आता हे काय प्रोजेक्ट आहे? हे प्रेसिंगचा खड्डा आहे. हा खोल आहे. ते काय झालं, पाऊस सध्या पाऊस चालू होता, काय आम्हाला थोडा स्पीड देता आला नाही मागच्या 20 दिवसामध्ये. बरोबर, पाऊस चांगला शहरामध्ये. हे याची खोल आहे भरपूर. याची 30 फूट खोली इथपासून. तर ते आपल्याला बांधकाम करत वर आणतं, कारण प्रेसिंगला कसं असतं, बरोबर, ते व्हायब्रेशन असतं, ऑइल प्रेशर. मग ते प्रेशर द्यायसाठी खालून वरती येत असते गाठाण दाबण्यासाठी. खोल खड्डा आहे, त्याचं बांधकाम होईल. इथं मोकळी पॅसेज राहील, इथं मोटरी वगैरे बसतील सगळ्या प्रेसच्या वगैरे. त्याच्यानंतर इथं बेल्ट असेल, बेल्ट वगैरे. इकडं मग आपलं हे गाठांचं स्टॉक, इकडं शेडच व्हायचं मोठा. हे जे खड्डे दिसतात इकडं, हे गाठांसाठी स्टॉक करायला लागणार आहे. त्याच्या पलीकडून लेबर क्वार्टर राहते, जे आपल्या आतमध्ये काम करणारे UP बिहारचे लोक असतात. त्यांचं कसं थोडंसं सेफ्टी म्हणून त्यांना बाहेरच्या साईडनं ठेवावं लागतं. काय राहतं, जाळ फायरचं खूप कापूस क्षेत्रामध्ये ना काळजी घ्यावं लागते. कारण की एक साधी अगरबत्ती पण आहे ना, पूर्ण आपली थोडीशी सगळ्यात महत्वाची ती गोष्ट जपायला सेफ्टी. आणि नंतर इकडं आपलं इथं शेड राहील, इकडं कॉन्क्रीट राहील. गाड्या वगैरे येण्यासाठी लागतात. गाड्या यायला आपलं तेच मेन एंट्रन्स राहील तिकडचा. शावगाव पैठण रोड समजा. चला या इकडं. राहणार आहे हे सगळं काम चालू आहे आता मस्तपैकी. आणि इकडं म्हणजे रस्ता आपला हा जो समोरून रस्ता येतोय हा पैठण, मेन पैठण रस्ता आहे. आणि हा तळणी रोड इकडे करायसाठी. हा समोर रोड आहे, तळणी साईड रोड आहे. ते समोर दिसतंय, पण हे 4.5 एकर क्षेत्र आहे सगळं.
हा बरोबर आहे. आणि पूर्ण आरसीसी होणार यामध्ये पुढंच तुम्हाला इंच भर जागा मोकळी मोकळी दिसणार नाही, बरोबर. सगळं कॉन्क्रीट असणार साईडनं कंपाऊंड. 2-3 महिने तर वाटलं नसेल. काम असं एकदम भारी आहे आणि एकदम कामही मोठं आहे. एकदम भारी असं दीपक बटुळेनं म्हणजे निर्णय त्यांचा तर निर्णय योग्यच असतो. विकास विक्र्यांच्या व्यवसायाला भरपूर साथ असते आणि सपोर्ट पण असतो आपला सगळ्यांचा. आणि असंच आपण आता यांच्या कामाला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. आणि यांनी आपल्याला आता उद्घाटनाला दिवशी आपण राहणारच आहे. त्यांचं उद्घाटन वगैरे सगळं दाखवू आणि तुम्ही पण इथं येऊन व्हिजिट करा आणि यांच्यासोबत संपर्क करा. आता संपर्क त्यांचा नंबर तर देऊ तुम्हाला, अजून काही टूरविषयी उद्घाटनाच्या वेळी तुम्हाला संपर्क देऊ. हा आता त्यांचा मेन प्रोजेक्टचा आपण व्हिडिओ दाखवला, तयारी चालू आहे फुल याच्यामध्ये. तर चला शेकडे, चला ते का? हो चला चला. चला चला चला.